हॅलो फ्रेंड्स, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल क्राफ्टी मनूमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कागदापासून गिफ्ट बॅग कशी बनवायची। चला बघूया काय साहित्य लागते आणि कशी बनवायची ही। तर इथे मी चौकोनी कागद घेतलाय, कात्री, फेविकॉल आणि एक दोरी घेतलेली आहे। तर आता आपण याची घडी मारणार आहोत। तर एक अशी क्रॉस घडी मारून घ्या। तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही तुम्ही एक क्रॉस घडी मारून घ्या। तर अशा दोन घड्या तुम्ही पहिल्यांदा मारून घ्या। त्यानंतर आता मध्यभागी आपल्याला अजून एक घडी मारायची आहे। तर तुम्ही एका बाजूने मध्यभागी ही घडी मारून घ्या। त्यानंतर सेम दुसऱ्या बाजूने पण तुम्हाला अजून एक घडी मारायची आहे। तर अशा प्रकारे टोटल 4 घड्या आपण मारून घेतल्या आहेत। आता ही जी मध्यभागी जी लाईन आहे तिला आपण आतल्या बाजूला दुमडून जॉईन करणार आहोत आणि असा त्रिकोण तयार करून घेणार आहोत। तुम्ही आतल्या बाजूला ती घडी जॉईन करा आणि तुम्हाला असा त्रिकोण मिळेल। आता तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने खाली थोडासा त्रिकोणाचा भाग पॉइंट करून घ्या। तिथपर्यंत आपल्याला हा वरचा भाग दुमडून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तो आतल्या बाजूला आणि मग बाहेरच्या बाजूला दुमडून घ्या। तर प्रत्येक बाजूने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। आतल्या बाजूला एकदा दुमडायचं आणि मग बाहेरच्या बाजूला एकदा दुमडायचं आहे। तर दोन्ही साईडने सेम साईज राहिली पाहिजे। तर तुम्ही पहिल्या भागाचा रेफरन्स घेऊन पाठचा भागही सेम करून घ्या। अशा प्रकारे आतमध्ये एकदा दुमडा आणि मग बाहेरच्या साईडला सरळ एकदा दुमडून घ्यायचं आहे। जी वरची जी दोन टोकं आहेत ती आतमध्ये आपण दुमडून घेणार आहोत। तर ही टोकं मी आतमध्ये एकावर एक दुमडून घेतलेली आहेत। आणि जो खालील त्रिकोणी भाग आहे तो कुठल्याही एका बाजूला तुम्ही फोल्ड करून घ्या। आता तो भाग ओपन करून आपण पिशवीला अशा प्रकारे फुलवणार आहोत। तर सर्व साईडने अशा प्रकारे ही पिशवी मी फुलवून घेत आहे। तर वरती जी टोकं आहेत त्यांना फेविकॉलने चिकटवून घेतलेले आहे मी। आता या पिशवीला असे फोल्ड करून वरच्या साईडने पकडल्यावरती तुम्ही बघू शकता इथे आपण होल पाडून घेणार आहोत वरती। तिथे आपण अशी दोरी टाकणार आहोत आणि त्याने आपल्याला गाठ मारायची आहे। तर नुसती साधी गाठ मारण्यापेक्षा तुम्ही तिथे एक बो तयार करा। तर आता मी इथे एक माझ्या जुन्या टॉपची उरलेली दोरी घेतली आहे। तुम्ही हवं असेल तर सॅटिन रिबिन वापरा किंवा सुतळ वापरा। सुतळला छान गोल्डन कलर द्या चमकता, म्हणजे ते अजून सुंदर दिसेल आणि ती पण तुम्ही वापरू शकता। तर आता बघा तुम्ही मी इथे एक बो तयार केला आहे छोटासा। तर तुमची पिशवी ज्या साईजची असेल त्या प्रकारे तुम्ही ही दोरी घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही तिला असं सजवा। तुमच्याकडे जर टिकल्या वगैरे असतील त्या तुम्ही लावू शकता। जर स्टिकर्स असतील तर ते पण तुम्ही लावू शकता। आता ही उरलेली दोरी मी कापून घेते आहे। तर आता माझी पिशवी छोटी आहे आणि त्या मानाने हा खालील भाग थोडा मोठा आहे। तर मी तो पण माझ्या पिशवीच्या प्रमाणे छोटा करून घेते आहे। तर अशा प्रकारे ही गिफ्ट बॅग तयार झालेली आहे। तुम्ही अशा प्रकारे छोटी गिफ्ट बॅग तयार करून त्यामध्ये कुणाला कानातले किंवा ब्रेसलेट गिफ्ट करू शकता। तुम्हाला जर मोठे गिफ्ट द्यायचे तर तुम्ही मोठी गिफ्ट बॅग तयार करा। फक्त एका कागदापासून ही तयार होते आणि झटपट होणारी आहे। तर तुम्ही ही नक्की घरी करून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग।